स्वधर्मानुष्ठान हेच अखंड यज्ञयाजन. स्वधर्माप्रमाणे कर्म करणे म्हणजे कर्तव्य करणे. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जानपा. ज्याने त्याने प्राप्त कर्म निष्काम बुद्धीने म्हणजेच कर्तव्यासाठी कर्तव्य या भावनेने केले म्हणजे तोच एक यज्ञ होतो. व ते कर्म कर्त्याला म्हणजे जो कर्म करतो त्या कर्त्याला बंध निर्माण करू शकत नाहीत. कारण यज्ञार्थ केलेले कर्म समग्रपणे नाश पावते. या ठिकाणी गीता म्हणते की प्रविलीयते म्हणजे त्याचा पूर्णपणे विनाश होतो. ते कर्म बाधत नाही. स्वधर्माने नियमित कर्म हेच अकर्म होय. आयुष्याची संपूर्ण समिधा जनसेवेच्या यज्ञात समर्पण करायची. कर्म करायचे पण ते का करायचे? कर्म टाळून ध्येय यात्रा चालणार नाही. किंबहुना ते टळत नाही. बसणे हे क्रियापद आहे. मरणे हे सुद्धा क्रियापद आहे. बसून पाय दुखू लागतात. झोपून अंग अवघडते. अशा परिस्थितीत कर्म कसे काय टाळणार? कर्माची अखंड मालिका म्हणजेच जीवन. लोकसंग्रहासाठी कर्म करावे लागते. सृष्टीचा व्यवहार कर्माशिवाय चालणार नाही. कर्माशिवाय चित्तशुद्धी लाभणार नाही. ज्ञानाचा उदय होणार नाही. आत्मउद्धार कर्माशिवाय होणार नाही. आपणच आपला उद्धार करू शकतो. महत्वाचे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वासाठी कर्म करावे लागते. कर्माशिवाय काहीच चालणार नाही. त्याचा कंटाळा करू नये. स्वतःच्या आवडीचे कर्म हातात घ्यावे. त्यात रमून जावे, रंगून जावे. सत्कर्माचे उभे आडवे धागे घालून निर्मळ, सुंदर व परिपूर्ण असे जीवनाचे वस्त्र प्रभूला अर्पण करायचे. कर्माचा महिमा अपार आहे. अखंड कर्माचा प्रवाह मोक्षाच्या सागरास नेऊन मिळवतो. कर्म कोणते करायचे? याचा अर्थ असा की कर्तव्य कसे ठरवायचे? या प्रश्नाने जगात आजवर खूप वाद माजवला आहे. गीतेने सुद्धा या प्रश्नाला उत्तर दिले आहे. कार्य आणि अकार्य यांच्या संदर्भात महत्वाचा भाग म्हणजे कर्माची नैतिकता ठरते ती कर्त्याच्या बुद्धीवरून. मग बुद्धी कशी असावी? गीता म्हणते योगस्थ कुरु कर्माणी संग त्यक्त्वा धनंजय. योगयुक्त होऊन किंवा संगरहित होऊन कर्म कर. अशा योगयुक्त बुद्धीला कार्याकार्य समजते. कारण त्याची बुद्धी निरहंकारी, निर्भय व निखळ स्वरूपाची असते. कर्माचा आशय ठरवताना गीता लोकसंग्रहाकडे दृष्टी ठेवायला सांगते. लोकसंग्रह म्हणजे लोकव्यवहार सुसूत्रित व सुसंघटितपणे चालणे. शंकराचार्य म्हणतात लोकांच्या उन्मार्गाकडे असणाऱ्या वृत्तींचे निवारण करणे म्हणजे लोकसंग्रह. गीतेचा स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याचा विचार हा अत्यंत महत्वाचा आहे. स्वधर्माचा आशय स्थानपरत्वे, कालपरत्वे व परिस्थिती सापेक्ष असतो. त्यामुळे इतर गोष्टी बदलल्या की स्वधर्मही बदलतो. प्रत्येकाचा स्वधर्म वेगळा असतो. स्वधर्म ठरवताना व्यक्तीचा स्वभाव व क्षमता या गोष्टींचाही विचार करावा लागतो. गीता म्हणते स्वधर्माप्रमाणे कर्म करायचे, गुणधर्माप्रमाणे कर्म करावे. ती सर्व कर्मे मोक्ष देणारी आहेत. कर्म कसे करायचे? एकाच वेळी अनेक कर्म उभी राहतात. हे करावे की ते करावे याचे उत्तर स्वधर्माप्रमाणे करावे असे गीता सांगते. पण ते कर्म करीत असता त्याची युक्तीही देते. सर्वात महत्वाचा भाग तो हाच. कर्म तर सर्वच करतात, पण ते करीत असताना अशा तऱ्हेने करावे की ते बंधनकारक होणार नाही. आसक्तीत बंध असतो. निरासक्तपणे कर्म करणे म्हणजे सर्व करूनही काहीही न करणे. आसक्ती रहित नाही होता आली तर ईश्वर आसक्त व्हावे व सर्व कर्मे त्यास समर्पण करावीत. फलासक्ती रहित कर्म करणे म्हणजे विशुद्ध कर्तव्यासाठी कर्तव्य करणे. वर्क इज वर्शिप. कर्माचा बंध टाळून कर्म करणे ही गीतेची युक्ती आहे. कर्मयोग हा आदर्श व यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग आहे. आधी भौतिक कर्मालाच गीतेने आध्यात्मिक स्वरूप प्रदान करून अशा कर्माचे कर्मयोगात रूपांतर केले. हा कर्मयोग अनासक्त होऊन कर्म करण्याचे सांगतो. अनासक्तपणे कर्म केल्याने फळ मिळाले तरी तटस्थ राहता येते. सुखाने हुरळून जात नाही. दुःख आले तरी त्याचे काटे बोचत नाहीत. कार्यसिद्धी झाली नाही तरी त्याचा उद्वेग होत नाही. भावार्थ असा की कर्मफळाची बाधा होत नाही. शरीर म्हणजे सेवेचे एक साधन. अशा बुद्धीने झालेले कर्म हे निष्काम कर्म असते.
स्वार्थ गेल्यानंतर वासना नसते. निर्वासन अंतकरणातून उदित होणारे कर्म देखील निष्काम असते आणि निर्वासन अंतकरण म्हणजेच मोक्ष. आसक्ती सोडणे म्हणजेच योगस्थ होणे. निर्विकार बुद्धी म्हणजेच समत्व बुद्धी. बुद्धी सम ठेवून आसक्ती सोडून विशुद्ध कर्तव्य भावनेतून जे कर्म घडते त्याचे बंधकत्व असत नाही. समत्व बुद्धी एकत्वाच्या ज्ञानाने निर्माण होते. सर्वगत सर्वांतर्यामीच्या ज्ञानाने बुद्धी सम राहते. साचलेले पाणी वापरल्याने संपते त्याप्रमाणे प्राचीन कर्म भोगल्याने संपते आणि बुद्धी सम झाल्याने निष्कामपणे कर्म करीत असता बंधकत्व निर्माण होत नाही. त्यामुळे कर्म साम्य दशा निर्माण होऊन नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. गीता सांगते की कर्मच आनंद रूप आहे. मनुष्य कर्म करीत असता फळापासून मिळणाऱ्या सुखासाठी कर्म करतो. निष्कामपणे कर्म करण्यात रंगलेला योगी ते सुख मिळवून शिवाय चित्तशुद्धीही मिळवतो. ज्ञानाचा अधिकारी होतो. कर्मफळापासून सुख तर मिळतेच, पण कर्मात रंगलेल्याला कर्मातच आनंद मिळत असतो. कर्म देखील स्वरूपतः आनंदरूप व्हावे ही कर्मयोगाची शिकवण आहे. अनिश्चित सुखाच्या आशेमुळे भविष्य काळातील चिंतनात मनुष्य वर्तमान काळातील आनंद गमावून बसतो. कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून कर्म आनंदरूप बनण्याकरता आंतरिक परिवर्तन होणे आवश्यक आहे. मूर्तिकार मूर्ती घडवतो. तिच्यात तो स्वतःचा आत्मा ओततो. त्या कर्माशी तो तदाकार होतो, तद्रूप होतो. त्यातून त्याला आनंद मिळतो. गायक गाणे गातो. गाण्यानंतर त्याची वाहवा होईलही, पण त्यासाठी तो ते गात नाही. त्या गाण्यातच तो तल्लीन तन्मय होऊन जातो. त्या गाण्यातच त्याला आनंद होत असतो. अंतकरणात सेवाभाव निर्माण झाला पाहिजे. माझ्या नियत कर्तव्य कर्माने मी ईश्वराची सेवा करतोय हा भाव अंतकरणात असेल तर कर्म आनंदरूप बनते. आई बाळाला स्तनपान करते ते काय मिळावे म्हणून? ते बाळच तिचा ईश्वर. बाळाचे संगोपन करण्यात आईला केवढे सुख. जणी दळणदळी ती त्या दळणात जात्याबरोबर एकरूप होई आणि पंढरी राणा तिला दळण दळू लागतोय अशी जाणीव होई. दळणाच्या कर्मामध्ये तिचा पांडुरंग होता. संत कबीर शेले विणत असे. त्यांचे शेले सर्वोत्तम प्रतीचे असत, कारण त्यात त्यांचे हृदय वतलेले असे. ते शेले हृदयातील प्रेमाच्या धाग्याने विणलेले असत. ते शेले अमोल वाटत. हृदयाची किंमत कोण करणार? शेतकरी कष्ट करतो. बैल, शेती, अवजारे हे सर्व त्याचा परमेश्वर. त्याच्याशी तो एकजीव होऊन जातो. त्याच्या कर्माने मातीतून चैतन्य सळसळत वर येते. त्याला सर्व मंगलमय प्रभूच वाटत असते. तो त्यांची पूजा बांधील. तन मन धनाने एकरूप होऊन जाईल. तो म्हणेल, शेती हेच माझे काम, तेच माझे सर्वस्व, तोच माझा ईश्वर. त्याला चरितार्थाचे साधन हेही परमेश्वरा इतकेच पवित्र वाटत असते. तो समग्र सृष्टीत मंगलमयता पाहिल. कर्मयोगी शेतकरी म्हणजे या पृथ्वी तलावरील दिव्यत्वच असते. त्या कर्मयोग्यास सर्वच गोड वाटत असते. शेताची काकरी गोड म्हणून टोपल्यातली भाकरीही गोड. बागडणारी कोकरे गोड, झाडावरील पाखरे गोड, तारे गोड, वारे गोड, सारेच गोड असा त्याचा अनुभव असतो. सुगरण जेवण करते ते खाणारा परमेश्वर संतुष्ट व्हावा म्हणून. खाणाऱ्याच्या संतुष्टेत तिचा आनंद सामावलेला असतो. तो स्वयंपाक रांधतानाही तिला आनंद होत असतो. अन्न खाणे हे देखील परमेश्वरा प्रित्यर्थ आहे ही भावना असावी. जेवताना आनंद मिळतो आणि त्याचे फल तुष्टी पुष्टी हेही मिळते. अनासक्तपणे निरहंकारी वृत्तीने ममत्वरहित होऊन कर्म करीत त्या कर्माचा आनंद लुटीत परिपूर्ण जीवन जगणे हा कर्मयोगाचा सिद्धांत आहे. कर्म ईश्वर अर्पण बुद्धीने भक्तियुक्त अंतकरणाने निमित्त मात्र होऊन केले तर तोच कर्मयोग होतो. कोणतेही काम करताना पूर्ण मन लावून एकाग्र चित्ताने साऱ्या शक्ती एकवटून करायला हवी. गाझीपूरचे पवारी बाबा ध्यान, जप, पूजा जितक्या एकाग्र चित्ताने करीत तितक्याच एकाग्रतेने आपला पितळी लोटाही घाशीत. असा लख घाशीत की दिसायला तो सोन्याच्या लोट्यासारखा दिसे. अशी स्वामी विवेकानंदांनी एक आठवण सांगितली आहे. कर्मात मनाचा सहकार हवा.
हृदयातील प्रेम कुपीतील अमृत कर्मावर शिंपडा. ते कर्म जिवंत होईल. त्या कर्मालाच प्राण फुटेल. कर्मात भक्तिभाव नसेल तर नुसते बाह्य कर्म म्हणजे देवाच्या मूर्ती धुणे, स्वच्छ करणे आणि स्वयंपाकाची भांडी धुणे, स्वच्छ करणे सारखेच असते. पण त्याच भांडी धुण्याच्या कामात जर भाव ओतला तर तेही देवपूजे इतकेच मंगल आणि पवित्र होऊ शकते. कारण कर्म हे ब्रह्मोद्भव आहे. हृदयापासून केलेल्या कसल्याही आणि कोणत्याच कर्माचा कधी बोजा वाटणार नाही. जशी कन्येच्या ठाई निरभिलाष व्रती असते, म्हणजेच वडील आपल्या मुलीविषयी निरअभिलाष म्हणजे कुठलीही अभिलाषा न ठेवता तिच्याशी वागत असतो, तशी व्रती ठेवून कर्म करावे. अभिलाषा न धरताही कन्येचे पालन पोषण करताना आनंद होत असतो. तसेच निष्काम कर्मे आचरताना आनंद होऊ शकतो व कन्येला वाढविण्याच्या कर्मात उणेपणाही नसतो. तसेच निष्काम कर्मयोग्याला कशाचीही बाधा होत नाही. भक्तीतील मंगलभाव, कर्मातील कार्यशीलता, ज्ञानातील शहाणपण व योगातील संयम व वक्तशीरपणा या गोष्टी गीतेने एकत्र करून बुद्धियोग सिद्ध केला. बुद्धियोगी हा नित्य संन्यासी असतो, कर्मयोगी असतो, भक्त असतो व योगीही असतो. जगत हिताय मोक्षसिद्धी हा एक सिद्धांत आहे. गीता हा सर्वोत्कृष्ट आणि सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, कारण त्यात जीवन सार्थ व समृद्ध करण्याचे आश्वासन आहे. गीता म्हणते, शुभ कर्मे करणारा कधीही अधोगतीच जात नाही. शुभ कर्मे व्यर्थ होत नाहीत. कोणतेही स्वधर्म प्राप्त कर्म असू द्या, आपापल्या क्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. तख्तनशीन एखादा बादशाह आणि झाडू मारणारा मेहतर दोघेही सारखेच श्रेष्ठ, सारख्याच गौरवास पात्र आहेत. लोकनियुक्त पंतप्रधान आणि गाड्या ओढणारा हमाल दोघांनाही तितकेच महत्व आणि मूल्य आहे असे कर्मयोग सांगतो. प्राप्त कर्मे सेवाभावाने करावीत. ईश्वराचे सगुण रूप म्हणजे जगत. जगात जे जे भेटेल ते ते ईश्वराचेच रूप, त्याचाच अंश. तेव्हा जगाच्या हितातूनच आपण आपला मोक्ष सिद्ध करीत असतो. परोपकार म्हणजे स्वतःवरच उपकार असतो. जगाच्या सेवेतून मुक्तता सिद्ध होत असते. आपण स्नान करून स्वच्छ होतो याचा अर्थ असा नव्हे की स्नान करणे ही एक गोष्ट आणि स्वच्छ होणे ही दुसरी गोष्ट, तर आपण स्नान करीत करीतच स्वच्छ होत असतो. तद्वत जगाची सेवा करून मोक्ष मिळतो म्हणजे सेवा करणे ही एक गोष्ट व मोक्ष मिळणे ही दुसरी गोष्ट असे नव्हे, तर दीनजनांच्या सेवेतच मोक्ष साठलेला असतो. जे जनसेवेत रंगले, ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झाली, जे परमात्मस्वरूपी निरंतर स्थिर झाले, जे कर्माद्वारे ईश्वर परायण झाले, त्यांचे पाप आत्मज्ञानाने निशेष धुवून जाते. सर्व पापे नाहीशी झालेल्या, सर्व संशय फिटलेल्या, आत्मसंयमी व सर्व भूतांच्या हितामध्ये रत झालेल्या कर्मयोग्यास ब्रह्मनिर्वाण पद लाभते. जो पुरुष सर्व आसक्ती सोडून निरीच्छ, ममत्व शून्य व निराभिमान होऊन कर्तव्य कर्म करीत राहतो त्याला शांती मिळते. ब्राह्मी स्थिती ती हीच होय. ही प्राप्त झाली असता कोणी मोह पावत नाही. अंतकाळी देखील या स्थितीत राहून त्याला अमृतत्व प्राप्त होते. जो पुरुष सर्व कर्मे परमेश्वराची होत या बुद्धीने करतो, ईश्वर परायण होऊन राहतो, आसक्ती रहित असतो आणि कोणत्याच भूताच्या ठाई वैर करत नाही, तो ईश्वराप्रत प्राप्त होतो. भगवान बुद्धांना ध्यानाच्या द्वारे व ख्रिस्तांना प्रार्थनेच्या द्वारे ज्या अवस्थेचा लाभ झाला त्याच अवस्थेचा लाभ केवळ कर्माच्या द्वारेही होऊ शकतो असे महान विभूतींचेही विचार आहेत. कर्मे करीत राहून मुक्त स्थिती अनुभवावी. अनासक्तपणे जो कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी. ज्याला संन्यास म्हणतात त्याला कर्मयोग असे जाणा, कारण वासनांचा संन्यास केल्याविना कोणीही खरा कर्मयोगी होऊ शकत नाही. तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानापेक्षाही योगी श्रेष्ठ, सकाम कर्मे करणाऱ्या कर्मठापेक्षाही योगी श्रेष्ठ, म्हणून तू कर्मयोगी हो. भगवान म्हणतात, अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ, केवळ शाब्द ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ व ध्यानाहून कर्मफलत्याग श्रेष्ठ, कारण अशा त्यागापासून त्वरित शांती मिळते. कर्मयोग्याला सर्व जगत प्रभुमय वाटत असते.
हसरी फुले, नाचरे पक्षी, निर्व्याज सकाळ, निरागस बालक एवढेच नव्हे तर चांडाळाच्या ठिकाणीही त्याला मंगलमय प्रभूची मूर्ती दिसत असते. आडलेले, नाडलेले, रंजले गाजलेले, पिडलेले, पछाडलेले, दीन, दुःखी, दुबळे, रोगी या सर्वांच्या सेवेमधूनच मोक्ष उभा राहतो. सर्वत्र प्रभुदर्शन घडते. त्या प्रभूची सेवा करण्यासाठी कर्मयोगी धावतो. मग त्याला पाषाणामधून प्रवचने ऐकू येतील, निर्झरातून वेद गवसतील. सेवेची तळमळ हेच मुमुक्षत्व. पहाड त्याला खुणावतील, वृक्ष वेली गोंजारतील, निसर्गातच त्याला परमेश्वर दिसेल. काळाच्या क्षणात प्रभू, आकाशाच्या कणाकणात प्रभू, सर्वच मंगल पवित्र, सर्वत्र प्रभूचाच साक्षात्कार. ज्याची सेवा करायची तो साक्षात प्रभू असे मानून सेवा केली तर कंटाळा वाटणार नाही, कर्माचा बोजा जाणवणार नाही, सेवेमध्ये रस वाटेल, जीवनात मुक्तावस्था येईल, अपार आनंदाने हृदय भरून जाईल. मोक्ष तो याहून वेगळा आहे काय? कर्मरूपी फुलांनी ईश्वराची पूजा करावी. ईश्वर सर्वत्र सर्वांठाई, त्याची पूजा कशाने करणार? त्याच्या सेवेने. सगुण ब्रह्माची उपासना, आजूबाजूच्या परमेश्वराची कर्ममय पूजा करता करता तोच प्रभुमय प्रेममय होतो. भगवान म्हणतात, जो माझ्या ठाई अंतकरण लावून श्रद्धापूर्वक कर्माने निरंतर भजतो तो कर्मयोगी सर्वात श्रेष्ठ आहे. सर्व एकरूप आहे. फुलामध्ये पाकळी, रंग, गंध हे सर्व एकाच वेळी असते. त्याप्रमाणे कर्मात ज्ञान व भक्ती, ज्ञानात कर्म व भक्ती व भक्तीत कर्म व ज्ञान असते. पेढा एकाच वेळी गोड, गोल व पांढरा असतो, तसेच हे आहे. कर्मयोगी कोणत्याही भूतांचा द्वेष करीत नाही, सर्वाशी मित्रभावाने वागतो. तो दयाळू असतो. त्याच्या ठाई अहंकार व ममत्व बुद्धी नसते. तो सुखदुःखाला सम मानतो. क्षमाशील, सदा संतुष्ट, संयमी, दृढ निश्चयी, ईश्वराठाई मन व बुद्धी अर्पण केलेला, अंतर्बाह्य पवित्र, निरपेक्ष व कर्तव्य जागरूक असतो. कर्म म्हणजे ईश्वराची उपासना. म्हणूनच तो कर्म करीत राहून आपल्या निर्मळ अंतकरणाने केलेल्या भक्ती व ज्ञान यांचा रंग व सुगंध असणाऱ्या कर्मरूपी फुलांची जीवनरूपी माला ईश्वरचरणी समर्पण करीत असतो. त्याच्या देहाचा वेणू पोकळ असतो. ईश्वर त्यात हवा फुंकतो व जीवनात सुगंधी संगीत निर्माण होते. कर्म करताना एक साधी कसोटी लावावी. हे कर्म देवाला आवडेल का? हे घेऊन त्या मंगलमय प्रभूच्या समोर जाताना मला लाज व भय वाटणार नाही ना? ईश्वराची इच्छा तीच कर्मयोगाची इच्छा. त्याच्या कर्मातून ईश्वराचे हेतू प्रकट होतात. त्याच्या देहाच्या वेणूतून ईश्वराचे संगीत स्रवत असते. त्याचे सूर जीवनाच्या बासरीतून बाहेर पडतात. देह म्हणजे पिंजऱ्याची तार, ती म्हणते तूही तूही. तसेच कर्मयोगीही प्रत्येक कर्मात स्वतःला एक साधन मानतो व म्हणतो तूही तूही, मी नाही, देवा तूच. धन्यवाद.